एक मध्ये युती होणार की नाही, युती होणार की नाही, या चर्चांमध्ये एक क्षण असा आला होता की एकनाथ शिंदेनी तुमची भेट घेतली असं म्हटलं जातं आणि अनेक ठिकाणी ते आलं. तुमच्या या भेटीमुळे नवी मुंबईकरांपेक्षा मीरा भाईंदरच्या नेत्यांचा काळजाचा ठोका कदाचित चुकला असावा. दोन क्षण लोकांना असं वाटलं की आता अ, हे अचानक परत नवी मुंबई मीरा भाईंदर सारखं शहर पण युतीच्या दिशेने चाललंय की काय, नेमकं काय झालं हे होतं? बघा, तुम्ही एकनाथजी शिंदेचा उल्लेख केला. माझं व्यक्तिगत त्यांचं काही वैरत्व नाही ना, की त्यांच्या प्रॉपर्टीकडे मी क्लेम केला ना माझ्या प्रॉपर्टी त्यांनी क्लेम केला. फक्त असं की माणसांनी ते जे नेहमी बोलतात की काय मला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. दुसऱ्यांसुद्धा हलक्यात नाही घ्यायचं ना. ज्यावेळेला 14 गाव इथे समावेश केली, मंत्रालयात तुम्ही त्या ठिकाणी फतवा काढला आणि गावं समावेश झाली. अरे इथला मी आमदार होतो ज्या शहरात, आणि मी पालकमंत्री 3 वेळा तुमच्या अगोदर झालेलो आहे. एका क्षणाने तरी विचारायला पाहिजे बघा, नाईक साहेब असं असं करायचं आमचे विचार आहे. आणि बाब अशी आहे की ज्या पारसिकचा डोंगर उभा आहे त्याला आम्ही महापालिकेत घेण्याचे आम्ही स्वतः ठराव मीच मांडायला लावला होता. सब्जेक्ट टू इथून टनेल काढा. नवी मुंबई महापालिकेला त्याला 500 कोटी मागितले होते. नंतरच्या कालखंडात त्याची किंमत 6,000 कोटी झालेली आहे. नवी मुंबई महापालिकेमध्ये जर त्या 14 गावांना यायचं असेल तर ठाणे महापालिकेचे 2-4 वॉर्ड क्रॉस करून यावं लागतात. दक्षिणेकडून यायचं असेल तर पनवेल महापालिकेचे 2-4 वॉर्ड क्रॉस करावं लागतात. एकनाथजी शिंदेच्या चिरंजीवाचा कल्याण लोकसभा मतदारसंघ, त्या कल्याण मतदारसंघाचा विधानसभेचा एक कल्याण ग्रामीण मतदारसंघ, त्याच्यातली 14 गाव प्रेम आला असेल म्हणून तरी सुद्धा काहीतरी तारतम्य ठेवायला पाहिजे होतं ना. जसं तुम्हाला वाटतं ना तुम्हाला कोणी हलक्यात घेऊ नये, त्यासाठी तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना हलक्यात घेण्याचं धैर्य नाही करायला पाहिजे. हे ओपनच बोलतो. तुम्ही आता हे तुम्ही दाखवणारच ना, काय लपलेलं नाहीये. मग त्यावेळेला आमच्या भावना तुम्ही कन्सिडर केल्यात का? नवी मुंबईमध्ये एकेका वॉर्डमध्ये 100 कोटीची कामं तुमच्या, त्याला म्हणजे आता म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये त्याला तुमच्या चमच्यात बोललो असतो, पण तुमच्यावर मानणाऱ्या लोकांना 100-150 कोटीची कामं दिली. त्याला आमच्या लोकांच्याकडे 10 लाखाचं सुद्धा काम नाही झालं. ते गणेश नाईक सुद्धा कोणतरी आहे होता ना आहे ना. 90 पासून या ठाणे जिल्ह्यामध्ये नॉन स्टॉप राहिलेला एकतरी राजकारण सांगा, दाखवा तुम्ही. हे काय गणेश नाईकच्या ताकदीने नाही, गणेश नाईकवर लोकांनी केलेल्या प्रेमापोटी गणेश नाईक राहिलेला. परंतु गणेश नाईकच्या विचाराचा तुम्ही धिक्कार करणं किंवा त्याला पायदळी तोडवणं म्हणजे जनतेच्या भावनात पायदळी तोडवण्यासारखं आहे. आणि हे बोलायला मला काय कसली भीती नाही वाटत. आय एम बोल्ड इनफ टू स्टेट. आणि एक खोटं नाही आहे. कशाला मी बोललो ना, विधान भवनात बोललो होतो ना. एकनाथजी शिंदे बसले होते, देवेंद्र फडणवीसजी बसले, अजित पवारजी बसले होते. म्हटलं सिडकोमध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत, शासनात दलाल आहेत, आणि शासनामध्ये सगळ्यांचे हात साफ नाहीत. बोललो ना. कोणी विचारला पाहिजे का तुम्ही असे बोललात? नाही कोणी विचारलं. आणि मी सांगतो, इथल्या बिल्डर लोकांनी 4 लाख रुपयाचा स्क्वेअर मीटरनी जर एखादा भूखंड घेतला तर सिडकोचे अधिकारी लगेच त्याला काय म्हणजे त्याची अलॉटमेंट ऑर्डर देत नव्हते. जा अमुक ठिकाणी जा, तिथून फोन आला पाहिजे. हे बोलतो ना मी. हे बिल्डर लोक आहेत, भित्रे आहेत, त्यांना काय बिचाऱ्यांना पुढे धंदा पाणी करायचे म्हणजे नाव खाजगीत बोलतात. परंतु रेकॉर्डर ते तक्रार कर रे, कोणी असो, या वेदीवर नाही उलटा पुलटा घेतला तर गणेश नाईक नावच बदलून दे. पण ते विचारे घाबरतात. आणि जोपर्यंत माझ्याकडे पुरावा नाही तोपर्यंत मी कुठला कोणावर आरोप करणार नाही, केलेला नाही.